एकदा ही कर्ड पुडिंग तुम्ही घरी केली ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली. नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण की नाही एकदम परफेक्ट उपासासाठी कर्ड पुडिंग घरी कशी करायची ते बघणार आहोत. त्याला तुम्ही डेझर्ट पण म्हणू शकता. तर आता मी ते एक भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये की नाही मी 1 वाटी घट्ट आपल्याला दही घ्यायचं. म्हणजे मी 2 वाटी दही घेतलं होतं. ते 2 वाटी दही मी कपड्यामध्ये 1 घंट्याकरता बांधून ठेवलं. त्याने काय होईल की आपलं दही की नाही घट्ट तयार होईल त्याकरता. तर मी 1 घंट्याकरता ते दही बांधून घेतलं होतं. नंतर मी काढलं तर 2 वाटीचं 1च वाटी दही झालं. आता त्यामध्ये आपल्याला काय ॲड करायचे, अर्धी टीस्पून विलायची पावडर ॲड करायची. तर आता आपण 1 वाटी दही घेतलं ना, घट्ट दही, तर आपल्याला अर्धी वाटी कंडेन्स मिल्क ॲड करायचं. तर एकूण की नाही अर्धी वाटीमध्ये 4 टेबलस्पून कंडेन्स मिल्क बसते. तर मी 4 टेबलस्पून कंडेन्स मिल्क ॲड केलं आणि 10 ते 12 आपल्याला केसरचे धागे की नाही दुधामध्ये भिजत घालायचे आणि ते भिजलेले केसरचे धागे की नाही आपल्याला त्या दह्यामध्ये ॲड करून छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता छान मिक्स झालं ना, तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे, 1 टीस्पून की नाही आपल्याला साबुदाण्याचं पीठ ॲड करायचे. तर आता तुम्ही बघू शकता मी छान प्रकारे पीठ टाकून घेतलं. 1च टीस्पून टाकायचं, जास्त टाकायचं नाही त्यामध्ये, कारण की आपल्याला की नाही जास्त जर तुम्ही साबुदाण्याचं पीठ ॲड केलं तर एकदम रबलासारखं होऊ शकते. त्याकरता 1 टीस्पून टाका. आता मी छान प्रकारे ते मिक्स केलं. आता आपल्याला काय करायचं, ते जे आपण दही पूर्ण तयार करून घेतलं ना, घट्ट दही, जे पुडिंगचं मिश्रण, ते आपल्याला की नाही पायपिंग बॅगमध्ये की नाही टाकून घ्यायचं. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी ते दही पायपिंग बॅगमध्ये टाकून घेते. म्हणजे आपल्याला नंतर की नाही बेक करायच्या टायमाला की नाही आपल्याला वाटीमध्ये टाकताना इझी जाईल. त्याकरता इथं पायपिंग बॅगचा वापर करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे की नाही मी ते पूर्ण दही पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता उद्या तर आषाढी एकादशी आहे ना, मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता तुम्ही बघू शकता ते दही की नाही मी पायपिंग बॅगमध्ये ॲड करून साईडला ठेवलेलं आहे तात्पुरतं. तर आता आपल्याला की नाही कॅरमलाइज तयार करायचं. तर मी इथे की नाही 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून की नाही पाणी ॲड करायचे. जास्त पाणी ॲड नाही करायचं. मी रिपीट सांगते, 3 टेबलस्पून साखर घ्यायची आणि 1 टीस्पून आपल्याला पाणी ॲड करायचं आणि कमी गॅसवर ठेवायचं. स्टार्टिंगला आपल्याला असंच साखर विरघळू द्यायची, चमच्याने हलवायची नाही आहे. मग नंतर शेवटच्या स्टेपला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असताना जास्त आपल्याला साखर की नाही करपू द्यायची नाही आहे, नाहीतर ते कॅरमलाइज की नाही कडसर लागू शकते आपली कर्ड पुडिंग. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने कलर आला पाहिजे. तर आता आपल्याला काय करायचं, गॅस बंद करायचं ना, असं 1 मिनिटाकरता छान मिक्स करायचं आपल्याला. त्यामध्ये बटर वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे. आता इथं मी की नाही 2 काचेच्या वाट्या घेतल्यात. तुम्ही स्टीलच्या पण वाट्या घेऊ शकतात, प्लास्टिकची सोडून बरं. नाही तर ते कॅरमलाइज ॲड केलं ना, तर ती प्लास्टिकची वाटी की नाही पूर्ण ती वाकडीच होईल. त्याकरता काचची किंवा स्टीलची वाटी इथे यूज करा. तर आता आपल्याला ते कॅरमलाइज ॲड केलं ना, तर छान प्रकारे की नाही ती वाटी की नाही छान फिरून घ्यायची. व्हिडिओमध्ये बघतात ना सेम अशाच पद्धतीने. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही कॅरमलाइज की नाही आपल्याला 10 मिनिटाकरता की नाही फ्रीजमध्ये ठेवायचे. तर आता मी 10 मिनिटाकरता फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि याचं ते फ्रीजच्या बाहेर पण मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि छान प्रकारे की नाही ते कॅरमलाइज छान सेट पण झालेलं आहे वाटीमध्ये. तर आता आपल्याला काय करायचं, जे पायपिंग बॅगमध्ये आपण जे कर्ड ॲड केलं होतं ना दही, तर आता छान प्रकारे की नाही आपल्याला त्या वाटीमध्ये टाकून घ्यायचं. त्या कॅरमलाइजच्या वर आपल्याला अर्धी वाटी करून घ्यायची. वाटी जास्त भरून नका टाकू. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने त्या वाटीमध्ये ते दही ॲड करून घ्या. आणि वरती काय करायचं आपल्याला, एकदा टॅप करायची, एकदा हातावर की नाही टॅप करायची, खाली नका करू. कारण की काचेची वाटी आहे. तुम्ही जर स्टीलची वाटी घेतली असेल तर तुम्ही खाली टॅप करू शकता. आता मी छान प्रकारे हातावर एकदा दोनदा टॅप केलं आणि नंतर काय करायचं आपल्याला, एका चमच्याच्या मदतीने की नाही एक छान लेवल करून घ्यायची. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असताना सेम अशाच पद्धतीने तुम्ही बघू शकता ते दही मी छान प्रकारे लेवल करून घेतलेली आहे. आता आपल्याकडे जी फॉईल पेपर असतात ना, ती फॉईल पेपर की नाही छान प्रकारे फिट करून घ्यायचा त्या वाटीला. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे की नाही एकदम दाबून आपल्याला फिट करायचा. त्यामध्ये बिलकुल आपल्याला पाणी गेलं नाही पाहिजे, पाणी जाऊ द्यायचं नाही आहे, एक पण थेंब जाऊ द्यायचा नाही. तर मी छान प्रकारे की नाही फिट करून घेतलेला आहे पेपर.
वाटलंच तर की नाही त्याला की नाही तुम्ही दोरा पण बांधू शकता. मी दोरा इथं बांधून घेते, 2-3 असे फेरे मारून घेते वाटीला. त्याने काय होईल, बिलकुल पाणी जायचा चान्स राहणार नाही त्याकरता. तर छान प्रकारे मी दोरा पण बांधून घेतलेला आहे. आता एकीकडे की नाही मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी ॲड केलं आणि त्यावर की नाही मी चाळणी ठेवली आणि गॅस आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे. फुल पण नाही ठेवायचा आणि लो पण नाही ठेवायचा. आता मीडियम गॅसवर की नाही आपल्याला 15 मिनिट की नाही स्टीम द्यायची दह्याला. आता मी रिपीट एकदा सांगते, इथं आपल्याला दही की नाही घट्ट यूज करायचं. होईन तितकं दही घट्ट यूज करा, तरच आपली की नाही परफेक्ट कर्ड पुडिंग तयार होणार आहे, म्हणजे होईल. तर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये 15 मिनिटानंतर की नाही मी दोरा काढून घेतलेला आहे. त्यामध्ये स्टिक वगैरे घालून चेक करायची काहीच गरज नाही. एकदम परफेक्ट टाईम आहे. गॅस की नाही एकदम मीडियम ठेवा, कमी पण नको आणि फुल पण नको. तर आता तुम्ही बघू शकता कलर पण छान आलेला आहे. छान प्रकारे आपलं दही शिजलेलं आहे, वाफलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, साईडच्या किनाऱ्या की नाही बोटाने आपल्याला हलक्या हलक्या लूज करायच्यात. लूज करायची गरजच नाही, कारण की ती छान प्रकारे स्टीम झालं ना, ते आपोआप की नाही ते किनारे सोडल्या जातात. तर आपल्याला एका प्लेटच्या मदतीने की नाही छान त्या वाटीवर ठेवून आपल्याला वाटी पालती करून घ्यायची. व्हिडिओ बघत असताना सेम अशाच पद्धतीने. वाव, किती मस्त आपलं उपवासाचं डेझर्ट तयार झालेलं आहे ना. एकदम परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. मी तुम्हाला जवळ करून दाखवते. वॉव! खूप मस्त. आणि हो, तुम्ही की नाही एकदा हे कर्ड पुडिंग तुम्ही घरी तयार केली ना, तर तुम्ही परत करणारच, मी गॅरंटी देऊन सांगते. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी प्रत्येक रेसिपी गॅरंटी देऊनच असतात. तर आता मी काय केले, थोडं गार्निश केले मी पुदिनाचं पान ठेवून. तर तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आपलं कर्ड पुडिंग. ही रेसिपी तुम्ही नक्की उद्या ट्राय करा. उद्या आषाढी एकादश आहे. तर आता मी तुम्हाला कट करून दाखवते. वॉव! किती सॉफ्ट झाली ना. खूपच मस्त. तुम्ही बघू शकता कलर पण किती मस्त युनिक आलेला आहे. तर मग वाट काय पाहता? रेसिपी नक्की ट्राय करा आणि जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.